धनेश हा पक्षी अतिशय हुशार, देखणा आणि वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे. धनेश या पक्षाची खासियत म्हणजे या पक्षाची चोच ही खूप मजबूत आणि आक्रमक असते. ती प्राण्यांच्या शिंगासारखी बळकट असते. धनेश या पक्षाची चोच ही या पक्षाची ओळख आहे आणि ही चोच थोडी खाली वळलेली असते आणि त्याच्या मानेशी जोडलेली असते. डोक्यावरती पिवळसर लाल रंगाचे मुकुट असल्यासारखा रंग असतो, त्यामुळे या पक्षाला आपण सहजपणे ओळखू शकतो. या पक्षाला रुंद पंख, बारीक पातळ मान, लांब शेपूट, मोठे डोके, तपकिरी आणि काळ्या रंगाचा पिसारा आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. हा पक्षी आकाराने 40 ते 160 सेंटीमीटर पर्यंत असतो. त्यांचा आकार 40 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर पर्यंत बदलतो. या पक्षाला गरुड धनेश किंवा मलबारी धनेश पक्षी या नावानेही ओळखले जाते. धनेश हे पक्षी भारत, आफ्रिका, आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावर आणि आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. धनेश हा पक्षी बुसेरोटिडा या कुटुंबातील असून या पक्षाच्या जवळजवळ 60 प्रजाती आहेत. मादा धनेश पक्षी एका वेळी 2 ते 6 अंडी घालते आणि ती अंडी घरट्यामध्ये सुरक्षित ठेवतात. अंड्यामधून या पक्षाची पिल्ले 30 ते 40 दिवसांनी बाहेर येतात. धनेश या पक्ष्यांना थव्यामध्ये राहायला आवडते. हे पक्षी 2000 फूट उंच उडू शकतात. धनेश या पक्षाचे आयुष्य 18 ते 20 वर्षे इतके असते. धनेश हे पक्षी भारतामध्ये हिमालयामध्ये दक्षिण किंवा पश्चिम पर्वत क्षेत्रामध्ये आढळतात. मादा धनेश पक्षी नर धनेश पक्षापेक्षा छोटा असतो आणि मादा पक्षाचे डोळे निळ्या पांढऱ्या रंगाचे असतात आणि नर पक्षाचे डोळे लाल रंगाचे असतात. या पक्ष्यांना त्यांच्या चोचीचा उपयोग शिकार करण्यासाठी आणि झाडाला छिद्र पाडण्यासाठी होतो. धनेश पक्षी दिवसभर सक्रिय असतात आणि रात्री आराम करतात. या पक्षाच्या काही जाती माणसांना घाबरत नाहीत आणि काही जाती माणसांना घाबरतात. धनेश हा पक्षी अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्य पक्षी आहे. धनेश हा पक्षी सर्वभक्षी शिकारी पक्षी आहे, म्हणजे तो वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात. त्यांच्या आहारात फळे, पाने, अंडी, कीटक, लहान सरपटणारे प्राणी आणि इतर पक्षी असतात. काही प्रजाती एका दिवसात 500 पर्यंत कीटक खातात. मोठ्या आकारामुळे आणि रंगामुळे आदिवासी संस्कृतींमध्ये आणि विधींमध्ये याला विशेष महत्त्व देण्यात येते. धनेश या पक्षाचे असामान्य रूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज 1.5 किलोमीटर अंतरावर ऐकू येतो.